माझ्या बाळा, खूप उदास दिसतोयस. काय झालं? कुणाशी भांडण झालंय का? का पुन्हा पैशाची अडचण आली आहे? आज तुला वाटतंय ना की आपलं कोणीच नाही, आपण अगदी एकटे पडलोय. पण वेड्या, एकदा माझ्याकडे बघ, मी आहे ना. आज तू हा व्हिडिओ बघतोयस हे तुला वाटतंय की सहज झालंय? नाही रे, मीच तुला येथे खेचून आणलंय. मला तुझ्याशी थोडं निवांत बोलायचं होतं. आज तू माझं बोलणं शांतपणे ऐक. तुला तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल. तुझ्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळण्यासाठी तुझा जर माझ्यावर खरंच विश्वास असेल ना, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तू म्हणतो ना, स्वामी एकदा अक्कलकोटला येऊ द्या. पण काही ना काही आडवं येत होतं. कधी पैसे नव्हते तर कधी घरची कामं. तुला वाटतंय की तू येऊ शकला नाहीस, पण खरं सांगू, मीच तुला थांबवून धरलं होतं. कारण मला माहिती होतं की तुला कधी बोलवायचं. आणि आता ती वेळ आलेली आहे. आता तुझा रस्ता मोकळा झाला. मी तुला स्वतः साथ घालतोय. कारण आता तुझं सर्व दुःख हलकं करण्याची वेळ आली आहे. अक्कलकोटला तू तुझ्या मर्जीने येत नाहीस, मी ओढतो म्हणून तू येतोस. एकदा तिथे ये, मग बघ तुझा थकवा कसा पळून जातो ते. लोक तुला काय बोलतात याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. लोक तर देवालाही सोडत नाहीत. त्यांनी तुला त्रास दिला, तुझा अपमान केला, हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी बघतोय. तुला वाटतंय मी गप्प आहे? नाही रे, मी फक्त एका योग्य वेळेची वाट बघतोय. फक्त तुझं काम प्रामाणिकपणे कर. कष्ट करायला कधी घाबरू नकोस. बाकी सगळं माझ्यावर सोडून दे. कारण ज्याची काळजी मी घेतो त्यात कधीच कोणी काहीही वाकडं करू शकत नाही. फक्त माझं नाव घे आणि कामाला लाग. यश कसं मिळत नाही ते मी बघतो. बघ बाळा, आयुष्य हे असंच असतं. कधी कडक ऊन तर कधी शीतल सावली. आज जे रडतोयस तर उद्या नक्की हसशील. मी तुला कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. तुझा हात मी असा धरलाय की साक्षात काळ आला तरी ते सोडू शकणार नाही. माझ्याकडे येताना काही मोठं भेटवस्तू घेऊन येण्याची गरज नाही. मला तुझे पैसे नकोयत, मला तुझा दिखावा नको. मला फक्त तुझं प्रेम आणि अढळ विश्वास हवाय. तू एकदा मनापासून स्वामी अशी हाक मार. मी 7 समुद्रापार असलो तरी तुझ्या मदतीला धावून येईल. चल आता ते डोळे पुस. उगीच विचार करून स्वतःचं डोकं दुखवून घेऊ नकोस. आजची रात्र शांत झोप. उद्याचा उगवणारा दिवस फक्त तुझाच आहे. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि अक्कलकोटला यायची तयारी कर. मी तुझी वाट बघतोय. बाळा, जर हे माझं बोलणं तुला मनापासून पटलं असेल तर कॉमेंटमध्ये स्वामी मी येतोय अक्कलकोटला असं नक्की लिही. तुझे हे शब्द मी माझ्या हृदयात नक्की साठवून ठेवीन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.